हॅकर्सचा सुळसुळाट होत असताना केवळ 3 तासामध्ये 49 कोटी अर्थात 49 करोड रुपये वेगवेगळ्या 653 बँक खात्यामधून ट्रान्सफर करण्यात आलेत. आणि हे सगळं बनावट ओळखपत्रांचा वापर करून झालंय. मनीव्ह्यू या नावाचं एक ऍप ऑपरेट करणाऱ्या विजडम फायनान्स कंपनीला हॅकर्सनी लक्ष केलं. हॅकर्सच्या टोळीनं काय केलं तर ऍपची एपीआय की तोडली आणि कंपनीच्या आयडीएफसी आणि कोटक महिंद्रा बँकेतील ज्या खात्यांमध्ये आहे त्यामध्ये हॅक करून प्रवेश मिळवला. आणि या सगळ्यामुळं फक्त 3 तासात 49 कोटी रुपये वेगवेगळ्या 653 बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आले. आणि ही जी बनावट खाती होती ओळखपत्रांचा वापर करून उघडण्यात आली होती, चोरी केलेली जी रक्कम आहे ती यानंतर हवाला आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून परदेशात पाठवण्यात येणार होती असंही पोलीस सांगतात. पोलिसांच्या माहितीनुसार हे हॅकर्सचे जे रॅकेट आहे ते दुबई, चीन आणि हाँगकाँग येथून ऑपरेट केलं जातं. तसेच हॅकर्सनी त्यांचे जे डिजिटल पुरावे आहेत ते लपवण्यासाठी बनावट खात्यामध्ये जी रक्कम होती ती सामान्य लोकांच्या खात्यात टाकली. कशाचं तर कमिशनचं आमिष दाखवून. आणि याचा जो ऑपरेटर आहे किंवा मेन व्यक्ती आहे तो भारतातील असल्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय.